तर गावठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे भावड्यांनो. असं हां, योग असंच. तर या माकडांना उचलल्यानंतर अजून एका माकडाला उचललं आणि कुत्र्याला कट मारत, माणसांना कट मारत, रस्त्यांना कट वगैरे मारत, ड्रायव्हिंग स्किल दाखवत मी आलो आमच्या गावठी रस्त्यावर. आमचा गावठी रस्ता म्हणजे असाच चिखल, खड्डे गिड्डे वगैरे याला पार पडत आमच्या ग्राउंडकडे जात आलो ग्राउंडकडे. आता ग्राउंडवर आल्या म्हटल्यावर काय, ग्राउंडमध्ये चिखल मारल्याने गाडी स्लिप. मग काय आखूभाऊला खाली उतरवलं आणि हा आमचा घंबळी कॅप्टन गोलू भुसारे. हां, नमस्कार भाऊ. हां, हा सस्ता क्रिस गेल. आणि मग काय आमची चर्चा चालू, कोणाची बॅटिंग, कोण कोणाकडून वगैरे वगैरे, तेच फालतूपणे. आणि आमचे रोहन भाऊ पहिलेच प्रॅक्टिस करतात. हां, खेळत काही नाही, फक्त प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिसमध्येच जोश दाखवतात बस. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? हा आमचा कॉईन नाही त्याच्यामुळे सस्ता गावठी टॉस असा असतो. हां, परंपरागत आम्ही परत टॉस हारलो. आमचा कॅप्टनच पण होती ना, तर कॅप्टनला शिवा देत देत आम्ही फिल्डिंगसाठी आलो. त्यांचा सस्ता ओपनिंग बॅट्समन गजू रिजवान टच करत एक सिक्स मारला आणि परत त्याची टच बॅटिंग सुरू. मग काय आपले 6 करोड घासत त्यांचे कॅप्टन रुपेश भैयांनी त्यांच्या बॅट्समनला टिप्स दिली कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का, ये अश्लील है ये लोडा. की असं खेळ तसं खेळ. कॅप्टनच्या टिप्सचा मान राखत गजूभाई पुढे गेला आणि आऊट झाला. मग काय लागली ना पण होती, एका मागे एक सर्व आऊट होत गेले. क्रिस गेलनी एक मारला शॉट, मग काय तो पण आऊट झाला. मग आला कॅप्टन रुपेश भैया आणि चालू मग टच बोर मारत मग काय सर्व प्लेयरना बोर केलं आणि शेवटी मग रोहन भाऊनी त्याला आऊट करूनच दाखवलं. हां, मग काय आमची बॅटिंग स्टार्ट. आमचे ओपनिंग बॅट्समन रोहन भाऊ परंपरागत एक बॉल डॉट, दुसऱ्या बॉलात आऊट. आले पवेलियन मध्ये. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. मग काय आमचा नेक्स्ट बॅट्समन आमचा कॅप्टन गोलू भाऊ. बॅटिंग अशी चांगली आहे तशी, एक चौका मारला, पण चढेपणा खूप जास्त आहे अंगात, तर पुढे जाण्याच्या चक्करमध्ये आऊट. आता रन खूप पाहिजे होती, मग मी गेलो बॅटिंगला. मी म्हणल्यावर काय, आल्या चौका. आपला विषय हार्ड. कभी कभी लगता है कि अपन हिच भगवान है. मग काय गजू रिजवानला आला राग, त्याने बॉल माझ्या पायामध्ये टाकला आणि मी सावकाश माझे 6 करोड वाचवले. मग मला पण आला राग, मग मी दिला एक लंबा 6 ठेवून. आणि एक 6 मारल्यानंतर परंपरागत मी ॲटिट्यूडमध्ये आलो आणि एक फालतू शॉट खेळून मला मिळाला चान्स मिळाला म्हणल्यावर काय, मग तर लंबे षटकार छक्के हो आपल्या गावठी भाषेत. लंबे छक्के मारले आणि अजून एक लंबा छक्का मारल्यानंतर रुपेश भैयाला वाटलं की आता मॅच गेली. मग स्वतः बॉलिंगला येऊन ॲटिट्यूड दाखवत त्याने बॉलिंगला सुरुवात केली आणि पहिला बॉल माझ्या पायात टाकल्यानंतर लगेच नेक्स्ट बॉलवर एक लंबासा 6 मारून मी मॅच खतम केली. आणि नंतर मग पाण्याची सुरुवात झाली आणि नंतर पावसाला सुरुवात झाली. आता पाऊस येत आहे म्हटल्यावर आम्हाला घराकडे जावं लागलं. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेल आमच्या ग्राउंडचे काही अद्भुत नियम, जे ऐकून तुम्हाला खूप हसायला येईल.